गोपाल कृष्ण भगवान की जय। भगवान वामनांचं आपल्या यज्ञमंडपामध्ये आगमन झालेलं पाहून राजा बली अत्यंत आनंदित झालेला आहे। त्याने अत्यंत प्रेमाने त्यांचं स्वागत केलं, त्यांना बसायला आसन दिलं, त्यांची पाद्य पूजा केली। भगवान शंकरांनी ते चरणामृत आपल्या मस्तकावर धारण केलं। तेच चरणामृत आज राजा बलीने आपल्या मस्तकावर धारण केलं। राजा बली म्हणाला, हे ब्राह्मण पुत्र, भगवान वामन आपण एका छोट्या बटूच्या रूपामध्ये माझ्या या यज्ञमंडपामध्ये आलेले आहात। मी आपणाला नमस्कार करतो आणि आपली काय सेवा करावी बरे। आज आपण माझ्याकडे आलात आणि माझा हा यज्ञमंडप पवित्र केलात। मी आपल्यासाठी काय करू बरे। आपल्या आगमनामुळे माझा यज्ञ सफल झाला। आपल्या या चरणकमलांची पूजा करून ते चरणामृत मी माझ्या मस्तकावर धारण केल्यामुळे माझी सर्व पापे धुतली गेली। आपल्या या चरणांच्या स्पर्शाने ही सारी पृथ्वी पावन झाली। मी आपली काय सेवा करू, आपली काय इच्छा आहे, आपल्याला काय हवं आहे, आपण अगदी निसंकोचपणे सांगावं, अशी भगवान वामनांना महाबली असणाऱ्या, बलवान असणाऱ्या राजा बलीने अशा प्रकारे प्रार्थना केली आणि आपल्या मनातील इच्छा प्रगट करावी अशी विनंती केली। भगवान वामन बलीच्या या कृत्याने आणि पूजनामुळे अत्यंत प्रसन्न झाले। ते म्हणाले, आपण भृगु ऋषींना प्रमाण मानता, त्याचबरोबर आपले आजोबा असणारे परमभक्त, भगवंताला अत्यंत प्रिय असणारे, त्याचे लाडके असणारे पार्षद प्रल्हाद यांची आज्ञासुद्धा आपण प्रमाण मानता। आपल्या या वंशामध्ये कोणीही धैर्यहीन नाही, कंजूसही नाही। आपण एखादी गोष्ट दान द्यावी आणि मग ती परत मागावी असं आपल्या वंशामध्ये कोणीच कधी आत्तापर्यंत केलेलं नाही। आपण सर्वजण दान देण्यामध्ये अत्यंत पारंगत आहात। आपण अत्यंत दानशूर आहात, दानी आहात आणि ही आपली ख्याती ऐकूनच मी आपल्यापाशी आलेलो आहे। आपल्या दारामध्ये जो कोणी याचक येतो त्याला तृप्त करण्याची आपली परंपरा मला माहीत आहे आणि म्हणून मी आपल्याकडे काही मागण्यासाठी आलेलो आहे। मला फक्त माझ्या पावलांनी 3 पावलं जमीन हवी आहे, बाकी मला तुझ्याकडून काहीच नको। कारण विद्वान पुरुषाने आपल्या आवश्यकते इतकेच दान घ्यावे असं धर्म सांगतात आणि आवश्यकतेनुसार दान स्वीकारल्यामुळे कोणत्याही प्रकारचं पाप लागत नाही
असं आपल्या धर्मांनी आपल्याला शिकवलेलं आहे. आणि माझी आवश्यकता फक्त 3 पावलं जमिनीचीच आहे. मला त्यापेक्षा कणभरही काही जास्त देऊ नकोस. यावर बली अत्यंत नम्रतापूर्ण वंदन करून बटू रूपामध्ये असणाऱ्या भगवान वामनांना म्हणाला, हे ब्राह्मण कुमारा, तुझे बोलणे तर अत्यंत ज्ञानी असणाऱ्या वृद्ध माणसासारखं आहे, परंतु बुद्धी मात्र लहान मुलासारखीच आहे. तू एवढा ज्ञानी असून, इतका सुंदर बोलत असून, मागून मागून काय मागितलंस तर 3 पावलं जमीन, आणि तेही तुझ्या पावलानी, इवल्याशा. अरे तू लहान आहेस म्हणून तुझी बुद्धी पण लहान आहे का? तुला आपला फायदा तोटा समजत नाही का? मी एक राजा आहे आणि मी तुला वाटेल ते देऊ शकतो. दानशूर म्हणून माझी ख्याती आहे. आणि हे सगळं ऐकून, ही सगळी ख्याती माहीत असल्यामुळे तू आलायस असंही म्हणतोयस, आणि मागणी मात्र 3 पावलं जमिनीची करतोयस. हे काही मला पटत नाही. अरे तुझ्या नजरेला दिसेल इतकी सगळी जमीन तू माग, मी तुला देईन. तू संपत्ती माग, तुला अजून काय हवं ते माग. हे काय मागतोयस? मी तर 3 लोकांचा अधिपती आहे. तुला पाताळाचा राजा करू शकतो, तुला स्वर्गाचा राजा करू शकतो, तुला हा संपूर्ण पृथ्वीलोक देऊ शकतो. असं असताना तू केवळ 3 पावलं जमीन मागतोयस. यावर भगवान म्हणाले, जो कोणी 3 पावलं जमिनीने मागून सुद्धा संतुष्ट होत नाही, त्याला कितीही दिलं तरी संतुष्ट होणार नाही. कारण का? माणसाच्या मनामध्ये ही हाव अशी असते की त्याला कितीही मिळालं तरी त्याची तृप्ती होत नाही. आणि म्हणून मी तर अत्यंत संतुष्ट आहे, तृप्त आहे. मला फक्त 3 पावलं जमिनीचीच इच्छा आहे. आणि एवढ्याने संतुष्ट होणारा मी पुरुष आहे. त्यामध्येच मी माझं जीवन सुखाने व्यतीत करतो. मी माझ्या इंद्रियांना काबूत ठेवलेलं आहे. एखाद्याने आपल्या मनावर, इंद्रियांवर ताबा मिळवावा, आणि असं असताना त्याला त्रैलोक्याचं राज्य मिळून सुद्धा जर संतोष नसेल, आणि त्याला आणखीन हवं अशी हाव असेल, तर ते दान घेऊन सुद्धा काय उपयोग आहे? एखादा माणूस जर कधीच संतुष्ट होणार नसेल, तर त्याला कोणत्याही प्रकारे आपल्याला संतुष्ट करता येत नाही. जो ब्राह्मण दैवाने प्राप्त झालेल्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये संतुष्ट असतो, त्याच्याच तेजाची वृद्धी होते. आणि तो जर असंतुष्ट राहिला, अतृप्त राहिला, तर पाणी टाकल्यानंतर अग्नी जसा विझून जातो, तसं त्याचं तेज नाहीसं होतं. शुकाचार्य राजा परीक्षिताला सांगतायत, राजन, भगवान बटू रूपामध्ये असणाऱ्या वामनांनी अशा प्रकारचा उपदेश केल्यामुळे राजा बलीला हसू आवरेना. त्याला समजेना की हा उपदेश मात्र एखाद्या ज्ञानी माणसासारखा करतोय, बोलतोय एखाद्या अनुभवी वृद्ध माणसासारखा,
पण इच्छा करतोय एखाद्या बालकासारखी. हे काय गौड बंगाल आहे हे त्याला काही कळेना. आणि मग तो हसून त्याला म्हणाला, ठीक आहे बाबा, तुझी इच्छाच असेल तर तुला 3 पावलं जमीन देतो. आणि संकल्प करण्यासाठी, पाणी सोडण्यासाठी म्हणून त्याने आपल्या हातामध्ये झारी घेतली. बलिराजा हा राक्षसांचा आणि दैत्यांचा राजा जरी असला तरी त्यांच्या या राजकुलाचे कुलगुरू म्हणून शुक्राचार्य होते आणि ते राक्षसांचे आणि दैत्यांचे गुरु होते. आता हा आपला शिष्य म्हणजेच राजा बली त्या झारीतून पाणी सोडून, आपल्या हातावरून पाणी सोडून या भगवान रूपामध्ये असणाऱ्या बटू वामनाला दान दिल्याचं आश्वासन देणार हे ओळखून त्या शुक्राचार्यांनी अत्यंत सूक्ष्म रूपाने येऊन त्या झारीची सर्व छिद्रेच बुजवून टाकली. त्यामुळे त्या छिद्रातून पाणीच काही बाहेर येईना. आणि तेव्हापासून झारीतले शुक्राचार्य हा वाक्प्रचार प्रसिद्ध झाला. आजही एखाद्या कामामध्ये कुणी विघ्न आणत असेल किंवा एखादं काम होऊ नये म्हणून कुणी अशी अडथळा निर्माण करण्याची किंवा कोणी एखादं काम होऊ नये म्हणून अशा प्रकारे विघ्न निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर आजही आपण त्याला झारीतले शुक्राचार्य असं संबोधन करतो. शुक्राचार्यांनी ओळखलं होतं आणि म्हणून ते स्वतः तिथे प्रगट झाले आणि बलिराजाला सांगू लागले, अरे राजा सावधान, हा दिसतो तसा छोटा ब्राह्मण कुमार नाही. हा बटू असणारा वामन म्हणजेच भगवान श्रीहरी आहेत आणि त्यांच्या 3 पावलांनी जमीन, याचा अर्थ तुला कळला नाही राजा. भगवंत आपल्या एका पावलामध्ये ही संपूर्ण पृथ्वी व्यापून टाकतील. दुसऱ्या पावलामुळे स्वर्ग आणि पाताळ व्यापून टाकतील आणि 3रं पाऊल ठेवण्यासाठी तुझ्याजवळ जमीन नसेल. त्यामुळे तू भगवंतांना आश्वासन देऊ नकोस, तू त्यांना हे 3 पावलं दान देऊ नकोस, असं गुरु शुक्राचार्य यांनी राजा बलीला पदोपदीने विनवून सांगितलं. आणि जर तू हे करशील तर साऱ्या दैत्यांवर आणि राक्षसांवर मोठं संकट येईल, तुझा नाश होईल आणि सारी राक्षस जात, सारे दैत्य निप्पात केले जातील. हा कावेबाज आहे, हा धूर्त आहे, हा लबाड आहे आणि भगवान प्रत्यक्ष याचक म्हणून तुझ्या दारामध्ये आलेले आहेत आणि ते आपल्या योगमायेने हे ब्रह्मचारी रूप घेऊन, बटू वामनाचं रूप घेऊन आलेले आहेत. तू यांच्या रूपावर भुलू नकोस. हे तुझं सर्वस्व हिरावून घ्यायला आलेले आहेत. तुझं राज्य, तुझी संपत्ती, तुझी लक्ष्मी, तुझं ऐश्वर्य, तुझं सामर्थ्य, तुझी कीर्ती, एवढंच काय तुझ्यामध्ये असणारं तेज, या साऱ्या गोष्टी हे हिरावून घेतील आणि इंद्राला त्याचं पद मिळवून देतील.
आणि म्हणून हे राजा, तू त्यांना 3 पावलाचं दान देऊ नकोस. तुला ते कुठे ढकलून टाकतील याचा नेम नाही. जो मनुष्य आपले धन धर्मासाठी, यशासाठी, धनाची वाढ करण्यासाठी, उपभोग घेण्यासाठी, स्वजनांसाठी अशा 5 कारणांसाठी विभागतो, तोच यालोकी आणि परलोकी सुद्धा सुख प्राप्त करतो. या आशयाच्या ऋग्वेदामध्ये असणाऱ्या काही श्रुतींचा आशय हे राजा मी तुला सांगतो. श्रुती म्हणतात, होय म्हणणे म्हणजे सत्य आणि नाही म्हणणे हे असत्य आहे. त्यामुळे जरी एखाद्याने काही विशेष कारणांसाठी असत्याचा स्वीकार केला तरी ते असत्य हे पुण्यकारकच असतं. गोपाल कृष्ण भगवान की जय.